श्री स्वामी समर्थ. वैशाख महिन्यामध्ये महादेवाचे हे उपाय केल्याने सर्व दुःख संकट दूर होतील. 1. वैशाख महिन्यामध्ये बेलाचे फळ भगवान शिवाला जो कोणी व्यक्ती समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापाशी ठेवले जाते. वैशाख महिन्यामध्ये तेच वाहिलेले बेलाचे फळ ते फळ वैशाख महिन्यात खायचे नाही. वैशाखच्या महिन्यानंतर पुढचा महिना येईल त्या महिन्यामध्ये त्या फळातील गर काढून वाळवून मग खावे. ज्या व्यक्तीला किडनी स्टोन असेल, ज्या व्यक्तीला जेवण पचत नसेल, पूर्ण शरीरातील पचनक्रिया खराब झालेली असेल, शिवाला वाहिलेले ते बेलपत्राचे गर केवळ 7 दिवस खाल्ल्यानंतर किडनी स्टोन पण बाहेर पडेल आणि आपली पचनक्रिया ही चांगली होते. त्या वैशाख महिन्यातील त्या फळाचे इतके महत्त्व आहे. शिवपुराणात स्कंद पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. ते बेलाचे फळ साधारण नाही आहे. 2. वैशाख महिन्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये रात्रभर जल भरून ठेवावे. तुमच्यापाशी कोणतेही मातीचे पात्र असेल, मातीचा माठ, दिवा, मातीचा लोटा, कोणतेही पात्र तुमच्याकडे मातीचे असेल त्या रात्रभर जल भरून ठेवावे. वैशाख महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी किंवा वैशाख महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी त्या मातीच्या पात्रातील जल तांब्याच्या कलशात टाकून घरातील प्रत्येक व्यक्तीचे स्पर्श करून भगवान शंकरावर कुंदकिशोर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे. आपल्याला कधी जीवनात मागे पलटून पाहण्याची गरज पडणार नाही. आपण यशाची शिडी चढत जाल. 3. वैशाख महिन्यामध्ये मात्र 5 बेलपत्र आणि मातीच्या भांड्याच्या कलशात ठेवलेले जल ते जल तांब्याच्या कलशात टाकून भगवान शिवाच्या शिवलिंगावर 5 बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करून नंतर ते जल शिवलिंगावर समर्पित करून द्यावे. वैशाख महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता. शिवरात्री, प्रदोष, सोमवार आपल्या पोटासंबंधी काही समस्या असेल किंवा किडनी स्टोन असेल तर वैशाख महिन्यामध्ये दररोज मातीच्या भांड्यातील जल भगवान शिवाला समर्पित केले तर आपल्या पोटासंबंधी सर्व समस्या समाप्त होते. 4. संपूर्ण वैशाख महिन्यात सकाळी सूर्योदया होण्यापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर भगवान विष्णूला तुळशीची पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा. यानंतर नारायणाच्या मंत्रांचा जप करा. भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे. शिवमंत्राचा जप करावा. शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न दान करा. 5. या संपूर्ण वैशाख महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो. 6. जर आपल्या घरात पारद शिवलिंग असेल तर आपण शिवलिंगावर महिनाभर दररोज दूध, दही, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगाला चंदन लावावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह 108 वेळा शिवमंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. 7. धार्मिक ग्रंथानुसार या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या महिन्यात ओम माधवाय नमः मंत्राचा नियमित 11 वेळा जप केला पाहिजे असे सांगितले जाते. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. 8. असे मानले जाते की या महिन्यात पाणी, गूळ, सातू, तीळ इत्यादी गरजू लोकांना दान केल्याने साधकाला विशेष फळ मिळते. एवढेच नाही तर पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. 9. हिंदू धर्मग्रंथामध्ये वैशाख महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला गेला आहे. याच महिन्यात अक्षय तृतीया सणही साजरा केला जातो. अशा स्थितीत या महिन्यात सोने चांदी सारख्या शुभ वस्तूंची खरेदी करणे
अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. 10. वैशाख महिन्यातील सोमवारी रुद्राभिषेक केल्याने भक्ताला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. केवळ सदाशिव रुद्राची पूजा केल्याने सर्व देवतांची आपोआप पूजा होते असे म्हणतात. अशा प्रकारे शिवाच्या रुद्र रूपाची पूजा व अभिषेक केल्याने भक्तांची जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून लवकरच मुक्ती होते आणि भक्तांमध्ये सत्यम शिवम सुंदरम हे शिवाचे रूप प्रकट होते. तसेच शिवाच्या आशीर्वादाने समृद्धी, संपत्ती, ज्ञान आणि संतती प्राप्तीसह सर्व मनोकामना पूर्ण होतात. 11. स्कंद पुराणानुसार या महिन्यात जल दान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे. म्हणजेच अनेक तीर्थयात्रा करून जे फळ मिळते ते वैशाख महिन्यात जलदान केल्यानेच प्राप्त होते. या महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करावे, तसेच ओम नमः शिवाय चा जप करावा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. 12. या महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी भोलेनाथाला अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर चंदन, अक्षता, बिल्वपत्र, फूल, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. 13. या महिन्यात सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. भोगानंतर उदबत्ती व दिव्याने भोलेनाथाची आरती करून प्रसाद वाटप करा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील. 14. सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हा भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे. अनेक गंभीर आजार, समस्या आणि अडथळे दूर करण्यासाठी या मंत्राचा जप खूप प्रभावी मानला जातो. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते. याशिवाय महामृत्युंजयाचा जप करणे माणसाच्या कुंडलीत असलेले अनेक ग्रह दोष दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. या शिवमंत्रात इतकी ऊर्जा आहे की अकाली मृत्यूही टाळता येतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.